कधी विचार केलाय की जो कायदा आपल्या संरक्षणासाठी बनवला आहे तोच कायदा जर कोणी शस्त्र म्हणून वापरू लागला तर? आज आपण अशाच एका महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयावर बोलणार आहोत, जो निर्दोष लोकांना अशा कायदेशीर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी एक ढाल म्हणून उभा राहिला आहे. बघा, खोट्या तक्रारी म्हणजे खोटे FIR हे लोकांच्या आयुष्याशी कसा खेळू शकतात हे खरंच खूप धक्कादायक आहे. FIR म्हणजे काय तर कोणत्याही पोलीस तपासाची ती पहिली पायरी असते. पण विचार करा, जेव्हा हीच पहिली पायरी खोटेपणाच्या पायावर ठेवली जाते तेव्हा न्यायाचा संपूर्ण डोलारच कोसळतो. जरा विचार करा, एका खोट्या तक्रारीमुळे एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यांचं नाव, समाजातली प्रतिष्ठा, नोकरी सगळं काही पणाला लागतं. आणि हे फक्त त्या एका व्यक्तीचं नुकसान नाहीये. यामुळे पोलीस आणि न्यायालयाचा कितीतरी वेळ वाया जातो, ज्यामुळे खऱ्या पीडितांना न्याय मिळायला उशीर होतो. आणि ही काही 1-2 प्रकरणांची गोष्ट नव्हती. नाही, हा एक असा आजार होता जो आपल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेला आतून पोखरत होता. आणि म्हणूनच अलाहाबाद उच्च न्यायालयाला यावर एक ठोस आणि निर्णायक पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं वाटलं. आणि मग याच अंधारात आशेचा एक किरण दिसला. जेव्हा एका उच्च न्यायालयानं या समस्येवर थेट प्रहार केला, त्यांनी एक असा निर्णय दिला जो या संपूर्ण खेळाचे नियमच बदलणार होता. हा तोच क्षण आहे जिथून बदलाची सुरुवात झाली. एका निकालाने संपूर्ण चित्र बदलण्याची ताकद ठेवली होती. खरं तर ह्या तारखेने कायद्याच्या गैरवापराच्या विरोधात एक नवीन अध्यायच सुरू केला. तर मग न्यायालयाने असा कोणता नियम बनवला ज्यामुळे खोट्या तक्रारदारांची झोपच उडाली? त्यांनी व्यवस्थेत असा कोणता बदल केला ज्यामुळे निर्दोष लोकांना एक मोठा दिलासा मिळाला? चला जाणून घेऊया. या एका वाक्यातच सगळं सार आहे. आता फक्त केस बंद होणार नाही, तर ज्याने खोटी केस दाखल केली त्याच्यावरच उलट केस होणार. हा एक प्रचंड मोठा आणि खूप आवश्यक बदल आहे. आता जबाबदारी निश्चित होणार. आता ही प्रक्रिया नीट समजून घ्या. यातली चौथी पायरी सर्वात क्रांतिकारक आहे. जेव्हा पोलीस तपास करून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करतात, म्हणजे सांगतात की केसमध्ये काहीच तथ्य नाही, तेव्हा त्यांना आता खोट्या तक्रारदारावर कारवाई करावीच लागेल. हा पर्याय नाही, हे बंधन आहे, हे अनिवार्य आहे. आणि हो, हा काही फक्त एक तोंडी आदेश नाहीये. याला भारतीय न्याय संहितेच्या कलमांचा भक्कम आधार आहे. म्हणजे काय तर याला कायद्याचं कवच आहे, ज्यामुळे याची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे आणि याला कोणीही नाकारू शकत नाही. आता या कलमाचं महत्त्व बघा. यामुळेच पोलिसांना तो अधिकार मिळतो ज्यामुळे ते तक्रारदारावर कारवाई करू शकतात. आणि म्हणूनच ती चौथी पायरी इतकी महत्त्वाची ठरते. या कलमाशिवाय ती कारवाई शक्यच झाली नसती. पण थांबा, हा नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी नाही. या निर्णयाने पोलीस आणि न्यायाधीशांवरही नवीन जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. आता तेही यातून सुटू शकत नाहीत. हे चित्र अगदी स्पष्ट आहे. आपण एका निष्क्रिय व्यवस्थेकडून एका सक्रिय व्यवस्थेकडे चाललो आहोत. जिथे आधी प्रकरणं फाईलमध्ये बंद व्हायची, तिथे आता कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल. आता सुटका नाही. आणि समजा जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा न्यायाधीशाने ह्या नियमाकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते. फक्त विभागीय चौकशी नाही, तर न्यायालयाचा अवमान आणि कायद्याच्या उल्लंघनाचा खटलाही दाखल होऊ शकतो. म्हणजे जबाबदारी आता सर्वांची आहे. यामुळे दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेट्स आता एक महत्त्वाचा दुवा बनले आहेत. ते क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्याआधी खात्री करतील की कायद्याचं पालन झालं आहे की नाही. ते एक प्रकारे या नव्या प्रक्रियेचे रक्षकच आहेत. तर मग या सगळ्या कायदेशीर बदलांचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे? खऱ्या अर्थाने ही निर्दोषांसाठी एक ढाल ठरेल का? आता खोटी तक्रार करणं हे खेळ राहिलेलं नाही. हा एक गंभीर गुन्हा बनला आहे, ज्यासाठी चक्क 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. हा आकडाच लोकांना कायद्याला गृहीत धरण्यापासून रोखू शकतो आणि काहीही करण्याआधी 1000 वेळा विचार करायला लावेल. कायदेतज्ञांच्या मतेसुद्धा हा फक्त एक छोटासा बदल नाही, तर सामान्य माणसाच्या हातात दिलेले एक शक्तिशाली शस्त्र आहे. आता निर्दोष व्यक्ती स्वतःला असहाय्य समजणार नाही, कारण कायदा आता त्याच्या बाजूने उभा आहे. न्यायालयाने फक्त नियम बनवून थांबलेलं नाही, तर तो जमिनीवर कसा लागू होईल याचीही काळजी घेतलीये. पोलीस दलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना याचे तात्काळ पालन करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून हा बदल फक्त कागदावरच राहणार नाही. न्यायालयाने निर्दोषांच्या हातात एक नवीन ढाल नक्कीच दिली आहे. पण या ढालीचा वापर करून व्यवस्थेवरील गमावलेला विश्वास परत मिळवता येईल का? हा प्रश्न आपल्या सर्वांसाठीच आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान
आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.